आपलं अहमदनगर शहर स्वच्छ असावं या भावनेतून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक 9 आणि बागडपट्टीचा राजा मित्र मंडळ यांच्यातर्फे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 9 मधील कार्यकर्ते दिलदार सिंग यांनी प्रभागातील नागरिकांसमवेत स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतला असून स्वतः खासदार निलेश लंके स्वच्छते मोहिमेमध्ये सहभागी झाले। यासोबतच प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांसाठी बागडपट्टीचा राजा मित्र मंडळ आणि प्रभाग क्रमांक 9 यांच्या वतीने डोळे तपासणी आणि मोफत चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे। या मोहिमेमध्ये खासदार निलेश लंके, युवा सेनेचे विक्रम राठोड, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहरचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते। यावेळी खासदार निलेश लंके आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी या स्वच्छते मोहिमेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहुयात ते काय म्हणाले। महात्मा गांधींनी जो संदेश दिला स्वच्छतेची मोहीम आज आम्ही सर्व नगरवासियांनी राबवली। दिलदार सिंग यांच्या प्रभागामधून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली। शेवट गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे आम्ही सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये पूर्ण नगर शहर स्वच्छ करण्याची सुद्धा ही मोहीम आधी हाती घेतली। त्या मोहिमेच्या माध्यमातून पूर्ण नगर शहर आम्ही स्वच्छ करणार आहे लवकरात लवकर। त्याचबरोबरीने आज नेत्र तपासणीचं शिबिर सुद्धा आमचे युवराज गाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलं जाणार आहे। सर्वांना आम्ही महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा देतो। आज गांधी जयंती निमित्त आम्ही आमच्या मंडळातर्फे वार्ड क्रमांक 9 मध्ये स्वच्छता अभियान राबवले आणि यासाठी आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आमचे लाडके खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली या भागातील ज्या ठिकाणी काही घाण वगैरे साचली होती ती सगळी स्वच्छ करून घेतली। स्वच्छता अभियान निमित्त मी नगर शहरातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की ज्या ज्या भागात त्यांना अशी काही समस्या असन त्यांनी नगरसेवक विराज गाडे यांना संपर्क करावा। ते त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबवतील। आज गांधी जयंतीचे निमित्त साधून बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने आज आपल्या बागडपट्टी आणि प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व नागरिकांसाठी डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे। आता नुकतंच आज नगरचे खासदार निलेश लंके साहेब यांच्या हस्ते आता उद्घाटन झाले आहे शिबिराचे। तसेच आतापर्यंत जवळपास 300 ते 400 रुग्णांची तपासणी झाली, तसेच त्यांना मोफत चष्मेही देण्यात आले। संध्याकाळपर्यंत हा आकडा आणखी 700 ते 800 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। तसेच आम्ही बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम आम्ही राबवत असतो। या उपक्रमामध्ये समजा आम्ही रक्तदान शिबिर असेल, गोशाळेत चारा वाटप असेल किंवा रक्तदान शिबिर असेल, गोरगरिबांना ब्लँकेट वाटप असेल, अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात धान्य मदत करणे किंवा त्यांना गरजोपयोगी साहित्य मदत या प्रकारे आम्ही मदत करत असतो। तसेच आजच्या या शिबिराला थोरात आय केअर, तसेच अंजली चष्मावाले आणि नगरसेवक योगीराज गाडे यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो। स्वच्छता अभियान राबवताना संपूर्ण म्हणजे स्वच्छतेची सुरुवात ही आपण आपल्या स्वतःच्या घरापासून, आपल्या परिसरापासून करायला पाहिजे आणि सर्व नगरवासियांना आणि संपूर्ण भारतात प्रत्येकाने स्वच्छतेचं एक चांगले उपक्रम राबवून स्वच्छता ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्या सर्व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही आणि चांगले राहील।